भाजपच्या आमदारांची विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठीची बैठक ही 3 डिसेंबरला दुपारी मुंबईमध्ये होणार आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील नव्या सरकारचा आझाद मैदानावर शपथविधी होईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे। बावनकुळेंच्या ट्विटनंतर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। एका पक्षाचे अध्यक्षाने शपथविधीची तारीख सांगितली, हे खरं म्हणजे ते राज्यपाल झाले की काय असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला। दरम्यान एवढा महत्त्वाचा दिवस असताना काळजीवाहू मुख्यमंत्री हे गायब कसे होतात? सर्वसाधारण माणसाकडे हेलिकॉप्टर नाही का? असा खोचक सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी शिंदेंना केलाय। मी मंत्रिमंडळामध्ये असलो तर चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। जो गटनेता असतो तोच मुख्यमंत्री असेल असा नियमच असल्याचं ही विधान मुनगंटीवार यांनी केलं। त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार का अशा चर्चांना उधाण आलंय। फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली। तिघांच्या समन्वयातूनच मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल असं सुद्धा दरेकर म्हणाले। आम्ही शपथ घेणार की नाही हे शिंदे ठरवतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी केली। तसंच एकनाथ शिंदे हिताचे निर्णय घेतील असं सुद्धा शिरसाट म्हणाले। शरद पवार पक्षाच्या आमदारांची आज बेलाड इस्टेटमधील कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। विधिमंडळ गटनेते निवड तसंच इतर विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। गटनेता पदासाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांच्या नावाची चर्चा आहे। मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा राज्यभर बोलबाला रंगलाय। महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा असा स्कॉच पुरस्कार या कार्यक्रमाला प्रदान करण्यात आला। 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीची महाराष्ट्रातील मॉडेलची निवड करण्यात आली आहे। दरम्यान आता लक्ष शासन आपल्या दारी 2.0 असं विधान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे या गावामध्ये आहेत। दरम्यान एकनाथ शिंदेंना 105 डिग्रीपर्यंत ताप आल्याची माहिती आहे। त्यामुळे शिंदे दिवसभर घराबाहेर पडलेले नाहीयेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ताप आलाय, घशाला इन्फेक्शन आलंय। त्यामुळे 4 जणांच्या डॉक्टरांच्या पथकाकडून शिंदेंवर उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांचे कौटुंबिक डॉक्टर RM पार्टे यांनी दिली आहे। तसंच शिंदे आज मुंबईला येतील अशी ही माहिती डॉक्टरांनी दिली आहे। राज्यात सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी महायुतीकडून विलंब होतोय। त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घणाघात केलाय। तर राज्याच्या विधानसभेची मुदत संपूनही राष्ट्रपती राजवट का लावण्यात आली नाही असा खोचक सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, मात्र विधानसभेची मुदत संपून 4 दिवस झाले तरी कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही। मग राज्यात राष्ट्रपती राजवट का नाही असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। लोकांचं मत, बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत। जे काही चाललंय ते राज्याला यश होऊ नये। आज कोणी दावा केलेला नाही। विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही। तर यापूर्वी अनेकदा सत्ता स्थापनेसाठी विलंब झाल्याचं म्हणत अजित पवार यांनी जुन्या घटनांवर बोट ठेवलं। 23 अजून 7 दिवस पण नाही झाले। मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला आठव? 95 तर 1 महिना गेला होता। 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला। 26 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेची मुदत संपली। तर आता निकालाच्या 13 दिवसानंतर म्हणजे 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे। सोमवारी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत बैठक झाली। या बैठकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार आज पुण्यात पत्रकारांना सामोरे गेले। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली। पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना राज्यातील महायुतीच्या सत्ता स्थापनेसंदर्भात अनेक प्रश्न विचारले। यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास अंदाजात उत्तरं दिली। बसमध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळे तुम्हाला झोपचं माप मिळतंय असं म्हणतायत। सुरुवातीला कुठली बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावं अशी तू कसं रे विसरतोस? मी 48 का 72 तास आम्ही दोघांनी सरकार चालवलं। पहिल्यांदाच कुठे बसलो तेव्हा दोघंच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही। मुख्यमंत्री पदाबद्दल अजित पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिलं। 5 वर्षातले 1 वर्ष तुमच्याही वाटेल तुला आता दुसरे कुठले प्रश्न राहिले नाही। मी तुम्हाला सांगतो आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करू। ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं। अजित पवार आपल्या रोखठोक आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात। त्याचीच प्रचिती पुण्यात पत्रकारांशी झालेल्या या संवादात आली।
अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याचा प्रकार घडलाय। दिल्लीत पदयात्रेदरम्यान केजरीवालांवरती एका व्यक्तीनं एका प्रकारचं द्रव्य फेकलं। दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांना एका इसमाला ताब्यात घेण्यामध्ये यश आलंय। नेहमी फेक नरेटिव्ह पसरवल्याचा कसा फटका बसतो याचं आत्मपरीक्षण महाविकास आघाडीनं केलं पाहिजे, असं प्रत्युत्तर ईव्हीएमच्या आरोपांवरती भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलंय। उत्तर नागपूर मतदारसंघातून भाजपच्या मिलिंद मानेंचा पराभव झाला। दरम्यान निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांनी खालच्या पातळीवर जाऊन जनतेमध्ये माझ्याबद्दल फेक नरेटिव्ह पसरवला असा आरोप त्यांनी केलाय। निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। रात्रभरामध्ये मतदारांची संख्या कशी वाढली असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। जळगाव जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यासह महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या फेरपडताळणीसाठी अर्ज केले आहेत। लागणारी रक्कम भरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलंय। ईव्हीएम विरोधामध्ये भीम आर्मीकडून दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं। दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। निकालावर संशय घेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करा अशी मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी केली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी तसं निवेदन दिलंय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय। दरम्यान थोरातांना पराभव पचवता येत नसून ते स्वतःच 3 वेळा ईव्हीएमवर निवडून आले, तेव्हा मात्र ईव्हीएम चांगलं होतं असा टोला भाजपच्या अमोल खाताळांनी केलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी काँग्रेसचे मध्य नागपुरातील उमेदवार बंटी शेळके यांनी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे। आपल्याला निलंबित का करू नये असा सवाल करत शेळकेंना 2 दिवसामध्ये खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले। विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली। भेट घेत पराभवाबद्दल खंत व्यक्त करताना ज्येष्ठ महिला ठेवीदारांना अश्रू अनावर झाले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड, कन्नड आणि वैजापूरमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेतला। यावेळेस निवडणुकीच्या अपयशानं खचून जाऊ नका असं आवाहन अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलं। शरद पवारांनी निवडणुकीच्या वेळेस ईव्हीएम विरोधात तक्रार का केली नाही? सत्ता आणि पैशाचा गैरवापर झाला असेल तर महाविकास आघाडीनं आधीच तक्रार करायला हवी होती। हे फक्त पराभवाचं खापर फोडलं जातंय असा पलटवार मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। बार्शी मतदारसंघातील पराभवानंतर शिवसेना उमेदवार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला। दरम्यान अंतर्गत नाराजीतून आपला पराभव झाल्याचं स्पष्टीकरण यावेळेस राऊत यांनी दिलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली। लखनौमध्ये योगी आणि आठवले यांनी एकमेकांची सदिच्छा भेट घेतली। सोलापूरमध्ये ठाकरे गटानं काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर काँग्रेसने ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं। ठाकरे गटाचे नेते प्रणिती शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। ठाकरे गटानं सोलापुरामध्ये आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। संजय राऊत जेवढं बोलणार तेवढं आम्ही पुढे जाऊ। राऊतांच्या टीकेमुळे 2.5 वर्षामध्ये आमचं नव्हे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं अशी बोचरी टीका आमदार भरत गोगावले यांनी केली आहे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत असं जनतेला वाटणं स्वाभाविक आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले। तर आगामी काळामध्ये शिवसेना पक्ष जो निर्णय घेईल तो एकत्रित पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब घेतील असं देखील पाटील म्हणाले। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। ईव्हीएमच्या विरोधामध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य समोर आलंय, त्यामुळे नवा वाद, राजकीय वाद सुरू झालाय। निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून चूक केल्याचं शरद पवार म्हणाले। तर विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला। बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली। ही भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ईव्हीएमवर हल्ला चढवला। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल। तसेच आमची कन्सर्ट आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। ईव्हीएमवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्चर्य व्यक्त केलं। शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा ईव्हीएम ही बरोबर होती। साफ दादांत खोटं आहे। हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी कृत्या काढतात। अजून 2-4-15 दिवसात सगळे लोक ते विसरून जातात। जगातील प्रगत देश ईव्हीएमचा वापर करत नाहीत याकडे विरोधक सातत्यानं लक्ष वेधतात। आता निवडणूक आयोग आणि सरकार यावर कसा तोडगा काढणार हा प्रश्न निर्माण झालाय।
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधामध्ये आक्रमक झाली आहे। शनिवारी पुण्यातील बाबा आढाव यांच्या आंदोलन स्थळावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घणाघात केलाय। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पीत उपोषण सोडलं। यावेळी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। ईव्हीएम निवडणुकीतल्या काळ्या पैशांचा वापर याचा निषेध करण्यासाठी बाबा आढाव यांनी गेल्या 3 दिवसांपासून आत्मक्लेश उपोषण केलं होतं। या उपोषण स्थळावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार घणाघात केला। आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे। ईव्हीएम विरोधातलं आंदोलन महाविकास आघाडीनं पुढे न्यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपोषण स्थळावरून केलं। तर ठाकरेंच्या या हकेला जयंत पाटील यांनीही प्रतिसाद दिलाय। आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर। विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडलाय। त्यात बाबा आढाव यांच्या आंदोलनानं ठिणगी पडली आहे। त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी खरंच जन आंदोलन उभारणार का हे पाहावं लागेल। तशाच काही राजकीय घडामोडी पुढे सुद्धा आपल्याला पाहायच्यात, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।